विमेन हेल्थ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. विमेन आर मोर लाईकली टू डेव्हलप ब्रेस्ट कॅन्सर. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट सेल पासून ओरिजिनेट होतो. त्यामध्ये ज्या ब्रेस्ट सेल्स असतात त्यांची ॲबनॉर्मल आणि अनियंत्रित वाढ होते आणि त्यामुळे ब्रेस्ट मध्ये गाठी तयार व्हायला लागतात. आणि जर याचं निदान वेळेत केलं गेलं नाही तर हा पूर्ण शरीरामध्ये पसरू शकतो. आता ब्रेस्ट मध्ये गाठी या चरबीच्या देखील असू शकतात. तर त्या गाठी कॅन्सरच्या आहेत की चरबीच्या आहेत हे कसं डिफरन्शिएट करता येईल? तर जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्टना सूज येते आणि स्पेशली वन साइडेड असते, म्हणजे एकाच साइडला सूज येऊ शकते. त्याचबरोबर रेडनेस, स्वेलिंग आणि त्याचबरोबर निप्पल्स इन्व्हर्टेड होतात. त्याचबरोबर निप्पल्स मधून रक्तस्राव होऊ शकतो आणि ह्या ज्या गाठी असतात त्या फार कठीण असतात. तर यासाठी ब्रेस्ट एक्झामिनेशन हे गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे ठोस असं कारण सांगता येणार नाही, पण एज, फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक्स, लेट मेनोपॉज, ओरल पिल्स जास्त प्रमाणात घेतल्यामुळं किंवा हार्मोनल थेरपी असेल, रेडिएशनच्या जास्त संपर्कात असल्यामुळे, स्मोकिंग या सगळ्या गोष्टींमुळे देखील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशन्स. एखाद्या प्रकारचे इमोशन्स जास्त प्रमाणात सप्रेस झाले म्हणजे दबले गेले, त्याचबरोबर ग्रीफ म्हणजे दुःख जास्त प्रमाणात जास्त काळ असेल तरी देखील एनर्जी बॅलन्स बिघडतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे देखील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. तर याच्या डायग्नोसिसमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या टेस्ट येतात? तर सोनोग्राफी, मॅमेलोग्राफी किंवा बायोप्सी अशा प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट एक्झामिनेशन गरजेचं आहे. वयाच्या 30 नंतर स्त्रियांनी वर्षातून एकदा तरी क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या ब्रेस्टच्या साईज मध्ये किंवा शेप मध्ये किंवा अजून वेगळे काही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तज्ञांकडून एक्झामिनेशन करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणजे आजार होऊ नये म्हणून आधीच आपण जर काळजी घेतली तर फार चांगलं आहे. म्हणजे मग तो डाएट असेल, डाएटमध्ये व्हेजिटेबल्स, यामध्ये स्पेशली ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर यांचा समावेश करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मील टाइम, जेवणाची जी वेळ आहे ती वेळच्या वेळी असली पाहिजे. त्याचबरोबर प्रॉपर स्लीप आणि डेली अर्धा तास तरी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. कारण जर तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल तर तुम्हाला आजार होण्याचे चान्सेस देखील फार कमीत कमी असतात.